मुंबईच्या ट्रेनला एवढी गर्दी, यात सामान्य माणूस ऍडजस्ट करू शकेल का? कसं चढायच्या ट्रेनमध्ये? तर नमस्कार, मी गणेश शिंदे. आज म्हटलं जरा मुंबईच्या लोकलनी प्रवास करावा, पण हा प्रवास लय त्रासदायक ठरला. चढलो ट्रेनमध्ये ना, आलो की पुढच्या स्टेशनला तर माणसं चढत्या ट्रेनमधनच उतरायची चढायची कचाकच अशी निसती. लगा म्हणलं पडचाल काय लावली चेष्टा, तर फक्त गडबड नुसती बसण्यासाठी चालू आहे बरं का. लय गडबड, तशीच धक्का एकामेकाला देत तशीच चढते ती तशीच बसते ती. काय बोलायचं आता, बघा कसली गडबड आहे. ट्रेन थांबू पण देण्यात झाले त्या. मी ऐकलं होतं मुलींना आजूक असतात. बघा मुली आता कशा चढतात बघा. एवढी गडबड. आधी मी कशी आज जाते सर्वांच्या दिन, मला कसं बसायला भेटतं या ह्याच्यावर समजायचं लक्ष. एकामेकाला ढकलत नुसती गर्दी, नुसती गडबड. आणि ही आजचीच गडबड नाही बरं का, रोजची गडबड आहे ह्यांची. म्हणजे रोजचा हा प्रवास, हा संघर्षाचा प्रवास आहे. आणि जी पाठीमाग राहतात ते निवांत अगदी. तुम्ही जावा पुढं, आम्ही उभं राहतो. बघा गर्दी कशी. कुणाला घुसता येत नाही तर तशीच एकामेकाला ढकलून घुसतात नुसते. आणि आतमध्ये जायला लागत नाही, नुसतं आतमध्ये जाऊन उभं राहायचं. मागं ढकलून ढकलून आतमध्ये घालवते ते. एवढी गर्दी आणि रोजचा त्रास आहे यांना. हे बघा, जॉबवरून सुटल्यानंतर प्रत्येक जण घरी जाण्याच्या गडबडीत असतो, ट्रेनची वाट बघत असतो. आणि असल्या गर्दीत घुसावंच लागतं. नाही घुसून काय करणार आहे? पाठीमागच्या ट्रेनची वाट बघितली, त्यात पण एवढीच गर्दी. मग घरी कधी जाणार? परत सकाळ अजून लवकर जॉबला यायचंय उठून. त्यामुळे ह्यामध्ये ऍडजस्टमेंट करावंच लागतं. या मी खाली आलो प्लॅटफॉर्मला तर इथे एवढी गर्दी. मी बोललो काय जत्रा भरली काय हे. तेवढ्यात आली ट्रेन, दोन्ही ट्रेन संघ झाल्या. आणि ट्रेनमध्ये उतरताना चालत्या ट्रेनमध्ये उतरलं तर ठीक आहे, नाहीतर खालची माणसं चढताना आतमध्ये ढकलून ढकलून नेतात, उतरूच देत नाहीत. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये उतरावं लागतं, नाहीतर मग पुढच्या स्टेशनला जाऊन तिथं गर्दी वाढते. अशाच गर्दीमध्ये उतरावं चढावं लागतं एकामेकाला ढकलून ढकलून, नाहीतर नाही होऊ शकत ऍडजस्टमेंट. इथं समधी गडबडच करावं लागतं. प्रत्येकाला गडबड घाई असते. लोकांना वाटतं तो मुंबईला आहे, ती मुंबईला आहे, त्यांची किती मजा. पण त्यांना कुठे माहिती आहे किती त्रास सहन करावा लागतो. असं लटकून जावं लागतं, एका पाय उभा राहून प्रवास करावा लागतो. तरी सुद्धा लोकांना हसून द्यावं लागतं की मी ठीक आहे, सगळं ओके आहे. मजबुरी माणसाला सर्व काय शिकवते. चालत्या ट्रेनमधून उतरायला शिकवते आणि चालत्या ट्रेनमध्ये चढायलाही शिकवते. फक्त सवय लागायला थोडा वेळ लागतो, नंतर अवघड गोष्टी पण सोप्या वाटू लागतात. ट्रेन जशी जवळ येईल तशी लोकांमधली हालचाल वाढू लागते. त्यांच्या फक्त एकच डोक्यात असतं, सगळ्याच्या आधी आतमध्ये जाऊन बसायचं, बाकी टेन्शन घ्यायचं नाही. तर स्टेशनवरच्या बाजूने बघायचं झालं तर पत्र्यानं पूर्णपणे प्रोटेक्शन केलेलं आहे आणि ऊन वारा पाऊस यापासून लोकांनी संरक्षण भेटतं. आणि यामधून एक गोष्ट लक्षात आली की ट्रेनमध्ये चढताना प्रत्येकाची बॅग पाठीवर नसून पोटावरती असते. यामुळे सहज पद्धतीने आतमध्ये चढता येतं. कसलीही गर्दी म्हणायचं, मुंगीसारखी माणसं आहेत मुंबईमध्ये. वरून बघा कशी दिसतात माणसं, एकामेकांना खेटून उभा राहिलेत. उभा राहायला जागा नाहीये. किती दिवस करणार आहे जॉब तुम्ही? हा घर ते जॉब आणि जॉब ते घर, ह्याच्या व्यतिरिक्त यांचं दुसरं अस्तित्वच नाहीये, एवढंच. आणि ट्रेन आली की पटकन ट्रेनमध्ये चढतात. बघा कसली थांबलेत ओळीनं. यामधून काय सिद्ध होणार आहे? इथली एक गोष्ट आपल्याला आवडली. ट्रेन गच्च जरी असली ना, जागा जर नसल्या ट्रेनमध्ये आणि कोण आला तरी पण लोक त्याला ऍडजस्टमेंट करून घेतात. त्याला कसं पण काय पण करून जागा देतात, आतमध्ये घेतात. कारण हा रोजचा प्रवास आहे, नाही घेऊन काय करायचं आहे, उद्या आपण त्या जागी असू शकतो. त्यामुळे टेन्शन मध्ये सगळे घेतात, म्हणजे ऍडजस्टमेंट करतात. हे एक ओके वाटलं मला. आणि इकडे एक ट्रेन गेली की दुसरी येते. प्रत्येक 3 मिनिटाला एक ट्रेन असते, त्यामुळे इकडे ट्रेनचं काही टेन्शन नाहीये. पण गर्दी पण कमी नाहीये. कोण स्लो ट्रेन मधून फास्ट ट्रेन मध्ये जाण्याच्या गडबडीत असते, तर कोण फास्ट ट्रेन मधून स्लो ट्रेन मध्ये येण्याच्या गडबडीत असते. नॉर्मल माणूस कोण गावाकडून इकडे आला तर तो फक्त 4 दिवस आरामात राहतो किंवा निवांत राहतो. त्यानंतर त्याच्या मागे पण गडबड लागते, घाईने सगळं प्रवास करतो. मग एवढी कशाची गडबड आणि कशाची घाई लागते हे मला अजून कळलेलं नाहीये. जसजसं 6-7 वाजतात तसं तसं गर्दी कमी होत येते. कारण जॉबवाल्यांचं टायमिंग संपलेलं असतं आणि सगळ्यात जास्त गर्दी जॉबवाल्यांचीच असते इथं. त्यामुळे जॉबवाली जर टायमिंग संपलं तर गर्दी कमी होते. प्लॅटफॉर्म समजा खाली दिसतात, ब्रिज खाली दिसतात आणि गर्दी कमी होते. नॉर्मल प्लॅटफॉर्म होतं मग. पण रात्र होत आली तर फास्ट ट्रेनची गर्दी काय कमी होत नाही. फास्ट ट्रेनला फुल गर्दी असते. आणि ट्रेन थांबली की लोक ब्रिज चढून येण्याचा कंटाळा येतो, त्रास होतो, म्हणून लोक पटरीवरनच उडी मारून येतात. तर यामध्ये धोका खूप असतो ट्रेन येण्याचा वगैरे, तर असं नाही केलं पाहिजे. तर मी पण आलो शेवटच्या ट्रेनने, तरी सुद्धा एवढी गर्दी, मला सुद्धा उभा राहूनच यावं लागलं. एवढ्या लेट नाईट सुद्धा एवढी गर्दी विशेष वाटतं. तर आलो स्टेशनला, इथं पण गर्दी कमीच होते. जे लेट थांबले होते तेच तेवढे ठराविक माणसं होती इथं, नाहीतर बाकी समजा खालीच होतं. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी वेगळं पाहण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बाय.